नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण मध्ये सर्रास एदे न करता बांधकाम सुरू। दृष्टी ऑप्टिक्स दृष्टी दाखवते आपल्याला नवीन सृष्टी। मोफत नेत्र तपासणी आणि उत्तम दर्जाच्या चष्म्यांसाठी एकच नाव दृष्टी ऑप्टिक्स। आपल्या आवडीच्या फ्रेम लावा आणि अनुभवा नवीन जगाचा नवा रंग। उच्च दर्जाच्या कंपनीचे चष्मे, डोळ्यांचे रक्षण करणारे स्टायलिश गॉगल्स, सर्व काही एकाच छताखाली। अहो मग विचार कसला करताय? आमच्या शाखा पेण, नागोठणे, रोहा, हाशिवरे आणि पोयनाड येथे उपलब्ध। पेण शाखा गोटेश्वर मंदिरा शेजारी, सोनाराळी, पेण, रायगड। मग आजच संपर्क साधा। आमचा संपर्क क्रमांक आहे 9011136668। दृष्टी ऑप्टिक्स, डोळ्यांची खरी सोबत, नवा आत्मविश्वास। पेण तालुका हे तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते। त्यामुळे अनेक विकासकांनी पेण तालुक्यात जागा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू केला आहे। एकीकडे तुकडाबंदी असताना देखील हे व्यवहार आयडियाची कल्पना वापरून विकासक करत आहेत, पण खऱ्या अर्थाने शासनाबरोबर जे अल्पभूधारक म्हणून जागा विकत घेत आहेत त्यांची देखील फसवणूक होत आहे। पेण तालुक्यात हेटवणे धरण प्रकल्प असल्याने सर्रास जमिनींना जमीन सिंचनाखाली म्हणून नोंद झाल्या आहेत। अशा जमिनींमध्ये शेतघर वगळता इतर बांधकाम करता येत नाही, परंतु पेण तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकासकांनी विकत घेतल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून विक्री केली आहे। मात्र हे विक्री करत असताना 20 गुंठ्यांचा शेतोपयोगी तुकडा अशी नोंद करून खरेदी खत केला जात आहे, परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी असते। आज बोरगाव, आंबेघर, वडगाव, तरणखोप, उंबर्डे, वाशी, बेलवडे अशा हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेले पाहायला मिळत आहे। यामध्ये विकासकाला मदत करणारे सरकारी बाबू हे पडद्याआड साठेलोटे करून आज बिनशेती न होताच बांधकामासाठी परवानग्या दिल्या जातात, तर काही ठिकाणी परवानग्या न घेता अल्पभूधारक म्हणून जमीन घेणारी ही मंडळी कायद्याचे नियम धाब्यावर बसून जमिनींवर बांधकाम करत आहेत। महसूल खात्याने योग्य लक्ष दिल्यास पेण तालुक्यात विकासकांनी विकसित केलेल्या जागांमध्ये झालेले बांधकाम हे अनाधिकृत आणि बेकायदेशीर आहेत, परंतु सर्व चालू आहे लक्ष्मी दर्शनाच्या चमत्कारामुळेच। कारण विकासकांच्या लक्ष्मी दर्शनापुढे अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर गांधारीप्रमाणे पट्ट्या बांधल्या आहेत। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।